जात नाही, पण जिथं हिंमत नाही आहे तिथं काही जात नाही, आणि जिथं लोक ऐकून घेतात, पैसे देतात यांना, तिथं चालू आहे सगळं. इतके मस्तीत आल्यासारख्या आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीने नगरसेवकांना एखाद्यानं फोन केला, नगरसेवकांना सुद्धा शिवाय हा, आणि ते आयुक्त काय म्हणतात, बराबर कर रे हो, बराबर कर रे. म्हणजे हे थोडासा इथं या निवडणुका नाही झाल्या ना, उन्माद लावला. मी सांगितलं का अजून त्यांनाच टार्गेट करतो. मी सांगितलं ना तुम्हालाच टार्गेट करता की तो सांगितलं होतं ना. नाही, आम्ही दिलं निवेदन, तुम्हाला गुन्हा दाखल करायचा नसेल तर नका करू. आहे ना, आणलेलं आहे हे, गुन्हे दाखल व्हावंच लागणार आहे. कारण तुम्हाला स्पेसिफिक काय लागतं, तुम्हाला ही माणसं का जिवंत स्पेसिफिक नाही का प्रसंग हेच ना. हो, हे काय पावत्या निवेदन ऐकता येणार आहे का? नाही, मला नाही, हे ऐकलं पाहिजे. मी भावना जी निर्माण होईल त्यांच्या याच्यातून, पोटातून, तुम्हाला तेवढे अधिकार नाही ते घेतील. त्यांना म्हणा एक शब्द ऐका फक्त, हे 5,000-2,000 रुपयाची पावती याच्यावर. अशा आगगाडीला जामर लावू लागले, ट्रॅफिकवाले असे जामर लावतात. आगगाडीला 4 व्हीलर आहे, जामर लावतात. फल फ्रूटचे गाणे रे, आपले एरिया टार्गेट करतो हिंदू एरिया. अरे आता सण आहे हो, दिवाळी ते मला लक्षात आलं. नाही, मला नाही, तुम्हाला आगाऊ त्यांना पकडून आणायचं आहे का? तुम्ही नवले साहेब, तुम्ही पकडून आणा. एक तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, मी दिलेलं आहे. कोणत्या अधिकारात त्यांनी ड्रेस घातला, गुन्हा दाखल करा, मी मोकळं होऊन जातो, मी चालला जातो. आम्ही ते साहेब बोलले म्हणून पाहिजे साहेबाला, तुम्ही चला ना साहेबाला. नाही, गुन्हा दाखल करा, तुम्ही गुन्हा दाखल करा, या दोघांवर गुन्हा दाखल करा. श्रावण महिन्यापासून तमाशा लावला, या दोघांवर गुन्हा दाखल करा. चौकशी घेऊ आपण, हे दोघं नाव दिलं नाही, चौकशी नाही, गुन्हा दाखल करा तर हलल मी. असं कसं? किती दिवसापासून हे लिहिलेले नियम. चेतन हा गुलमंडीचा प्रमुख आहे म्हणून. अरे कार्यकर्ता नगर 2 मिनिटं चला तुम्ही, आपण भेटून संजू भाऊ. मी कशाला येऊ? हो संजू भाऊ, विषय असा आहे, लक्षात आलं. आणि तुम्ही गुन्हा दाखल करा, याची मला खात्री द्या, मी येतो वरती. नाही, मला गुन्हा दाखल करा. नाही, तुम्ही गुन्हा दाखल करता का याचं मला सांगा, मी वरती येतो. काय गुन्हा दाखल म्हणजे या लोकांनी, अहो ही अराजकता, मेल्यावर करता का गुन्हा दाखल? ही बाई रडली, तुम्हाला अजून काय पाहिजे? अहो ती डिलिव्हरी बाईला त्यांनी ढकल केली, आम्ही सगळं लिहिलं ना याच्यात. नाही, पण पहिले गुन्हा दाखल करतो ना आम्ही, चौकशी करू. प्रतिनिधीच्या नगरसेवक बोलला की त्याला अरे हे नगरसेवकावर गुन्हा दाखल करू राहण्याचं हिंमत, धमक्या देऊ लागल्या. अहो हे मारायच्या धमक्या, याच्यावर आणखीन काय पाहिजे? तुम्ही साधी कंप्लेंट आली तर गुन्हा दाखल करता, मग हे करा ना. नाही, मला माहित नाही, गुन्हा दाखल करा. चला ना भाऊ, भाऊ माझी काही इज्जत गुन्हा दाखल करणार नाही, बरोबर आहे. नाही, दुसरं काय करणार आहे? कंटाळलो मी पण आमदार असून, काय करणार? अहो पालकमंत्र्याला सांगितलं, आयुक्ताला, महानगरपालिका आयुक्ताला सांगितलं, काय चाललंय? आता पोलीस कमिशनरनं शहराची शांतता त्यांनी भडकावणं, ही शांतता अशांत झालेले लोक आहे. हे उद्या काही केलं तर तुम्हाला चालेल का? परत तुम्ही या लोकांवर गुन्हे दाखल करता. लिगल वे आउट कुठे काढला त्यांनी? आता तुम्ही दाखल केला ना, हे सगळं बाहेर आहे. आमदार साहेब, आमची विनंती आहे, तुम्ही काय करा, प्रशासन तुम्ही, हे शासन तुम्ही, आमची विनंती की तुम्ही सिटी साहेबांना आम्ही ह्याचं गांभीर्य सांगितलेलं आहे. साहेब मनपा आयुक्त साहेबाला बोलले, पुन्हा पण तुम्ही सांगा आमच्यामध्ये, आम्ही
बाहेर आहे यार, किती उन्माद लावला. बाकी थांबा. अरे बाकीचे थांबा इथं. एक शॉट खाली अंदर घ्या. अर्धा तास करू दिला नाही यार. आता काहीतरी ऑफिस अरे चेतन काहीतरी ठेवा ना. कशाला काय करू दिला म्हणजे त्याला काय लिमिटच सोडून टाकायचं. बाकी थांबून घ्या ना. बाकी थांबून घ्या. काय नेमक्या तुमच्या मागण्या होता आणि तुम्ही आता जी चर्चा झालेली त्या चर्चेमध्ये काय ठरलं? तुमच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत का? मागण्या बिगण्या कशाच आहे? उन्माद मांडवलेले जे अधिकारी आहे त्यांना अटक करा म्हणून सांगण्यासाठी मी आता इथं आलेलो आहे. श्रावण महिन्यापासून हिंदूंचे सण चालू होत आहे आणि या हिंदूंच्या सणामध्ये हंगामी व्यावसायिक रस्त्यावर बसून हिंदूंच्या पूजेला लागणारं साहित्य घेऊन विक्री करण्याच्या बेतानं तिथं आपला रोजीरोटी भरण्याच्या उद्देशानं तिथं बसत असतो. परंतु महानगरपालिकेतले अतिक्रमण विभागातल्या अधिकाऱ्यांनी असा कटच आरखला की जिथं हिंदू खऱ्या अर्थानं ऐकतो, हिंदू नमतो आणि म्हणून हिंदूंच्या एरियात जाऊन जे पथविक्रेते आहे हिंदूंच्या पूजेचा सामान विकण्याचं काम करतात त्या पथविक्रेत्यांना खऱ्या अर्थानं हुसकवून लावणे, त्यांचा सामान जप्त करणे, त्यांच्या सामानाची नासधूस करणे. काही काळ तर मी महालक्ष्मीच्या काळात या हंगामी विक्रेत्यांनी महालक्ष्मीचे मुखर घेऊन विकायला रस्त्यावर बसले होते बिचारे. तर त्या मुखरांची अवस्था या अतिक्रमण अधिकाऱ्यांनी काय करावी? त्यांनी ते मुखर तोडले, काही ड्राम मध्ये भरले आणि ज्या पद्धतीने हिंदूच्या पूजाच्या सामानाचं मुखराचं अवस्था वाईट करून हिंदू विक्रेत्याला टार्गेट करून एक तर त्याने पैसे द्यावे यांना, नाही तर मग त्यांचा सामान नेणे, जप्त करणे, सामानाची मोडतोड करणे, त्यावर 2,500-3,000 हजार 5,000 हजार पावती फाडणे, महिलांना ढकलाढुकल करणे, ही मारहाण करणे, या सर्व गोष्टी गुन्हा दाखल करणे आणि कायद्याने खाकी ड्रेस घालून, मिलिटरीचा ड्रेस घालून माझी सैनिक आहे म्हणून मी गुन्हा दाखल करीन, ही भूमिका घेऊन फक्त हिंदुडे एरिया टार्गेट करण्याचं काम चालू आहे महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांचं. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा या शहरात दंगल घडेल. या शहरात काही जातीयवादी लोक दंगल घडवण्याचा प्रयत्न करतात, त्यात महानगरपालिकेचे हे अधिकारी आहे. ठरवून हिंदूंच्या सणांच्या काळात या लोकांना त्रास देणे. अरे डिलिव्हरी असलेल्या महिलेला आज ढकललं, कुठे ती महिला? ही रडली. अरे काही गोष्टी अशा आहे, त्यामुळे उन्माद केलेल्या अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं त्याच्या घरी पाठवा. हे ठेकेदारीवरचे. पोलीस आयुक्तांशी तुमची चर्चा झाली, त्यामुळे काय म्हणणे? पोलीस आयुक्तांना गुन्हा दाखल करण्यास सांगितलं. ज्या पद्धतीने यांनी महिलांना ढकलाढकल केली, ज्या पद्धतीने हिंदूंचे एरिया टार्गेट करून हिंदूंच्या सणाच्या काळात हंगामी व्यापाऱ्यांना, हिंदू व्यापाऱ्यांना त्रास देणे, यांना म्हणा जाना कटकट घेतला, शहागंजला जाना, दांडा घेऊन मारतात तिथं यांना, हरामखोरांना तिथं पावती द्या ना. आणि त्याच्यामुळे सांगून आलो आयुक्ताला, जर हे थांबवलं नाही तर माझ्या इतकं वाईट नाही आहे. मग मी आता फक्त पोलीस आयुक्तांना सांगायला आलो, जर शहरात सामाजिक अराजकता जर पसरली तर याचं सगळं खापर फुटणार आहे या महानगर पोलीस आयुक्तावर आणि पोलीस आयुक्तावर. आणि त्याच्यामुळे तो इशारा देण्यासाठी आलो होतो. निवेदन मागण्या बिगण्याने एक गुन्हा दाखल करा आणि इशारा देण्यासाठी आलो होतो. याद राखा, जर पुढे असं तुम्ही हिंदू एरिया टार्गेट करून हिंदूंच्या अल्टिमेटम दिलंय, अल्टिमेटम दिलंय त्यांना. उद्या बैठक लावताय 2 दिवसात, येणार नाही आणि पोलीस संरक्षण देतील. आणि ज्या पद्धतीने हे का लोक हिंदूंच्या सणात किराडपुऱ्याला जाऊन माल विकतील,
शहागंजमध्ये माल विकतील हिंदूंचा? हा, कोणती पद्धत आहे? तर त्यामुळं मी इशारा द्यायला आलो, जर माझ्या हिंदू विक्रेत्यांना जर याच्या पुढे त्रास देण्याचा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला तर त्यांची खैर राहणार नाही. कारण निश्चितपणे आम्ही जोपर्यंत हिंदू सहनशीलता आहे तो ऐकून घेतो. बिचारा माल विचारला की शांत राहतो. अरे शहागंजमध्ये किराडपुऱ्यामध्ये तिकडे रोशन गेटला जा, दांडुके घेऊन यांना मारून पळवतात. मग हिंदू एरियाच दिसतो का यांना? त्याच्यामुळे ही चेतावणी देण्यात आली. चला, सत्ताधारी आमदारांचं ऐकत नाही, सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचंही ऐकत नाही का अधिकारी? हे बघा, मानसिक विकृत अधिकारी आहे इथं काही आणि ठरवून काम करतात. मी पालकमंत्र्यांनाही सांगितलं होतं की हिंदू एरियांना टार्गेट केलं जातं. आयुक्तांनाही, मनपा आयुक्तांनाही सांगितलं होतं. पण खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधीचा सातत्यानं अवमान करणारे हे 2 अधिकारी आहे ज्यांचे नावं मी दिले आज. काय नाव आहे त्यांची? ते एक जाधव आणि दुसरा परदेशी आणि त्यांना साथ देणारे बाकीचे अधिकारी. आणि त्याच्यामुळं ही टोळधारक आहे हे यांच्या वसुल्या फक्त हिंदूकडे होतात. म्हणून हे काही मनपा आयुक्ताला आम्ही 2 वेळेस सांगितलं. मनपा आयुक्त मला माहित नाही का कानाडोळा करू लागले. याच्यातून ही सामाजिक शांतता बिघडेल आणि म्हणून हे सांगायला आलो. मी विकते पडते बेडशीट वगैरे. मी जास्त माल उचलू शकत नाही सर. माझे 2 पोरं आहे लहान लहान. माझा मिस्टर बाहेर गेलेला होता. एकदम गाडी आली आणि त्यांनी सगळं उचलायला तयारी केली. मी सांगू लागली त्यांना मी प्रेग्नेंट आहे सर, माझे 2 लहान पोरं आहेत, थांबा थोडं. तर ते ऐकायला तयार नाही. मला धक्काधुक्की केली आणि सगळं माझा माल उचलून नेला त्यांनी. आणि काय ऐकायला तयार नाही. पोरांना पण नाही बघू लागले, माझी अवस्था पण नाही बघू लागले. ते लोक इतकं परेशान करू लागले आम्हाला. एक दिवस गेला की दुसरे दिवस येऊ लागले आणि मला म्हणतात तुम्ही कचरा आहे, तुम्हाला इकडे बसण्याची काही गरज नाही. आम्ही कुठं जाणार? कुठं जाणार आम्ही? आमच्याकडे इतके पैसे नाही ना, आम्ही दुकानं घेणार. 2000 रुपये रोज दुकान आहे. आम्ही कुठं जाणार? मागणी एकच आहे दादा की बघा, आपला सण आला की आम्हाला लई त्रास होतो. आपला सण आला की आमचा मालचा सत्यानाश करते. आपला सण आला की मारहाण होती. आपला सण आला की आमचा माल छिनून घेऊन जाते. ते पोलीसचे कपडे घालून येते. महानगरपालिकेचे आम्ही शिक्षणवाले लोक नाहीये दादा, की आम्ही शिक्षक लोक नाहीये की आम्हाला नोकरी भेटणार, की आम्हाला मेहनत आम्ही कुठे आम्हाला नोकऱ्या लागेल. आम्ही जे सीझनचा धंदा आले आम्ही ते करतो. आम्ही लेकरं बाळाचा पोट भरतो. माझा माणूस अपंग आहे. आता मागणी काय आहे मग? आता मागणी एकच आहे की आम्हाला आमचा धंदा करू द्या. आम्ही रोडमध्ये गाड्या घेऊन फिरत नाही. आमची एक रस्त्याची कोरा राहते तिथे आम्ही उभे राहतो. धंदा करत आम्ही गली गली नाही फिरते. आम्ही एका बाजूला उभं राहून जे आपलं विकलं ते आम्ही विकते. बस तो आमचं इतकं विनंती आहे की सुखाने आमचं दिवाळी होऊ द्या आणि आम्ही सगळ्यांची सुखाची होऊ. आम्ही रंग करून सगळ्याच्या घरामध्ये दिवे लावते आता आणि आमची दिवाळीचा सत्यानाश करते पोलीसवाले. आम्ही कुठून आणू 5,000? आम्ही कुठून आणू? आमचा माल तोडफोड होतो. आमचा माल उचलून नेतो. आम्ही त्यांना देऊ की आम्ही खाऊ की आम्ही लेकरांचं खाऊ? नाही कधी आत्महत्या करणार.